ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृती चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण संकष्टी चतुर्थीबद्दल जाणून घेऊ. हिंदू पौराणिक कथेनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चुकून चंद्राचे दर्शन घेतल्यामुळे श्रीकृष्णावर सेमंतक मणी चोरण्याचा खोटा आळ आला. या खोट्या कलंकातून मुक्त होण्यासाठी नारदांनी श्रीकृष्णाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून संकटाचा नाश करणाऱ्या या व्रताची प्रथा पडली. म्हणून चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करून चंद्राला अर्घ देऊन उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला अंगारिका म्हणतात. कृतयुगात भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या अंगारक बालकाने 1000 वर्ष गणेशाची कठोर उपासना केली. म्हणून गणपतीने प्रसन्न होऊन माघकृष्ण चतुर्थीच्या मंगळवारी त्याला वरदान दिले. जे भक्त हा उपवास करतील त्यांची सर्व संकटे दूर होतील, असे गणपती बाप्पाने सांगितले. या चतुर्थीला विशेष महत्त्व असते. वर्षातून 2दा अंगारिका चतुर्थी येते. अंगारक म्हणजे आकाशात दिसणारा मंगळ ग्रह असे मानले जाते. अशा पद्धतीने आपण संकष्टी आणि अंगारक चतुर्थीचे उपवास करतो. आता श्री स्वामी समर्थांबद्दल म्हणायचं झालं तर अक्कलकोटचे स्वामी महाराज म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून ती एक दैवी ऊर्जा आहे, जी आपल्या भक्तांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असते. स्वामी चमत्कार आपल्याला बरंच काही सांगून जातात. एका नारायण नावाच्या व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय दुःखात बुडाले. त्यांनी स्वामीवरील विश्वासाने देह स्वामींच्या पुढ्यात आणून ठेवला. त्यांचे दुःख पाहून स्वामींनी मृतदेहाजवळ जाऊन देहाला उठण्याचा आदेश दिला आणि व्यापारी पुन्हा झोपेतून उठल्यासारखा जागा झाला आणि स्वामींच्या चरणी लीन झाला. आता स्वामी संदेश. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणं सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात: स्वाभिमान आणि हिंमत. या दोन्ही गोष्टी बाजारात विकत मिळत नाही, तर त्या रक्तात असाव्या लागतात. लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. तुमचं आयुष्य खराब करू नका. जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे. जेव्हा स्वामी समर्थ आपल्यासोबत आहे तेव्हा कशाचा भार आहे? स्वामी सांगतात, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझे ओझे इतकं हलकं करेल की ते तुला अलगद बाहेर पाडेल. श्री स्वामी समर्थ.